नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा जॉब कार्ड म्हणजेच बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला 2-4 दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हा मिळून जातो। पण तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया। तर सर्वप्रथम तुम्हाला Google Chromeवर जायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे बांधकाम कामगार सर्च केल्याबरोबर तुम्हाला सर्वात प्रथम पहिल्या नंबरवर एक वेबसाईट येईल। ती वेबसाईट म्हणजे BOCW नावाची, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम खाली जायचं आहे। खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिसेल, पण तुम्हाला याच्यात सर्व सिलेक्ट करायचं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉगिन हा वाला ऑप्शन। तर तुम्हाला याच्यावर क्लिक करून तुम्हाला जो आधार कार्ड नंबर दिलेला आहे आणि जो मोबाईल नंबर दिलेला होता फॉर्म भरण्याच्या टाईमला तो तुम्हाला इथं पूर्ण फिलअप करून घ्यायचा आहे। आणि फिलअप केल्याच्या नंतर तुमच्या जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP सेंड होणार आहे। तर OTP कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्ही OTP तुम्हाला परत रिट्राय करत राहायचं आहे आणि इथं आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सर्वप्रथम। तो आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया। तर चला, मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। तर समोर प्रोसीड टू फॉर्म करायचं आहे आणि तुम्हाला एक OTP सेंड होणार आहे। तो OTP कधी सर्व्हर प्रॉब्लेममुळे तुम्हाला लेट होऊ शकतो, पण तुम्ही रिसेंड OTP पण करू शकता। तर आपण इथे OTP बघूया आलात की नाही। तर OTP आपल्याला मिळालेला आहे। तो OTP आपण फिलअप करून घेऊया। त्याच्यानंतर फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि प्रोफाईलमध्ये तुम्हाला पूर्ण स्टेटस दाखवेल ॲक्टिव्ह, म्हणजे तुमचा कार्ड ॲक्टिव्ह आहे म्हणून। तर तुम्हाला रिन्युअलची जे डेट आहे, तुम्ही रिन्युअल कधी केला आहे आणि तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे की नाही हे सर्व तुम्हाला दिसेल रिन्युअल्समध्ये। तर तुम्हाला बघा इथं डिटेल्स पूर्ण दिसत आहे। तर तुम्ही तुमचा 90 दिवसाचा वर्किंग सर्टिफिकेट जो होता तो पण सुद्धा इथं पाहू शकता तुम्ही याच्यात कोणती डिटेल भरलेली आहे। तर तुम्ही तुमचा जो जॉब कार्ड आहे तो तुम्हाला डाउनलोड करायच्यासाठी नाही का तुम्हाला पेमेंट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथं 2 ऑप्शन येईल, न्यू रजिस्ट्रेशनसाठी प्रिंट कॅशचं ऑप्शन, प्रिंट रिसिप्टचं ऑप्शन येईल आणि रिन्युअलसाठी सेम ऑप्शन आहे। तर तुम्हाला याच्यावर क्लिक करून प्रिंट रिसिप्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला एक याची PDF फॉर्ममध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे। PDF फॉर्ममध्ये सेव्ह केल्यानंतर तुम्ही याची कलर प्रिंट काढून तुम्ही याला लॅमिनेशन करून सोबत ठेवू शकता। हा कार्ड तुम्हाला सर्व प्रकारे घरकुल योजना, स्कॉलरशिप व सर्व प्रकारे तुम्हाला कामी येईल। तर चला, मी भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत।